2020 साली जगावर आपल्या सगळ्यांवरच अभूतपूर्व संकट कोसळलं. ज्या संकटाची कोणी कल्पनाही केली नव्हती किंवा कोणी अपेक्षाही केली नव्हती की अशा पद्धतीचं संकट जगावर येईल, अख्खं जग असं बंद पडेल, कामधंदे बंद पडतील, लोकांचा रोजगार बुडेल. ते संकट होतं ऑफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे, करोना. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं काम कोणी केलं असेल तर ते आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांनी. कारण त्यांच्याकडे आरोग्य हे खातं होतं आणि अचानक एवढा मोठा संकटाचा डोंगर कोसळला होता. म्हणजे खरंच काय करायचं कोणालाच कळत नव्हतं. पण केवळ राजेश भैयांच्या तडफेने आणि त्यांच्या निर्णय क्षमतेने अनेक लोकांचे प्राण वाचले असं मी नक्की म्हणू शकतो. म्हणजे अनेक ठिकाणी ऑक्सिजन कमी होता, तर राजेश भैयांनी ऑक्सिजन पुरवायची व्यवस्था केली. लोक ऑक्सिजन अभावी मरणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली. अहो एवढंच नव्हे तर करोना काळात त्यांच्या स्वतःच्या आई या मृत्यूशी झुंज देत होत्या. पण ती झुंज चालू असतानासुद्धा राजेश भैया जनतेसाठी 24 तास कार्यरत होते.